सुमे माझी कापड दे आधी माझी 100ची नोट. सुमे तात्या काळे पाणी सजा परवडली पण ही पोरगी नका मला. आधी मला माझी 100ची नोट द्या, मग काळ्या पाण्यावर जावा नाही तर गोऱ्या पाण्यावर जावा. तुझ्या 100च्या नोट पाय मी चड्डी बनवून असाच गावात फिरू का? अख्ख्या तालुक्यातला वर्ल्ड फेमस सुरेश आचार्य आहे मी. 4 चौकात असा फिरलो तर इज्जत राहील का माझी? वर्ल्ड फेमस आचार्य जवळ जुगार खेळतो तेव्हा कुठे जाते त्याची इज्जत? अगं सुमे जुगार खेळाचा कवच बंद झालोय मी. माझी शपथ. आहा माझी शपथ म्हण. एवढा सहजासहजी वर जाऊ देणार आहे मी तुम्हाला? एवढंच आहे तर मग घ्या या झाल्या शपथ आणि सांगा मी जुगार खेळायचं बंद केले म्हणून. सुमे तुझी 100ची नोट घेतली नाही मी तुला 100 न सांगितलंय ग. तात्या काल रातच्याला नोट मी डब्यात ठेवली होती आणि तुम्ही सोडून दुसरं कोण पण आलं नाही घरात. हे बी मी तुम्हाला 1000दा सांगितलंय. मग नोट गेली कुठं? आई विना पोर म्हणून लाडात वाढवली आणि त्याचे हे फळ होय. अगे एवढीशी असल्यापासून तेव्हापासून काळजाचं पाणी करून मोठी केली तुला. तुला सावत्र राहायचा जाच नको म्हणून मी लगीन सुद्धा केलं नाही दुसरं तुझ्यासाठी. आणि आता हा सासरवास मला भोगावा लागतोय. माहितीये मला. आता मी ना हिरीत जाऊन जीवच देतो आणि तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवतो आणि मग बस जाऊन जेलात. मी पण सांगते जर माझी 100ची नोट नाही तर तुमचं कापड मिळणार नाही. वाघाच्या जबड्यात हात घालून काढते पैसे ही तुम्ही. तिथं तुमचं काय? दादा सगळ्या नोकऱ्यांना नीट समजावलंयस ना? ताई तू काम सांगितलं मी केलं नाही असं झालंय का आतापर्यंत? नक्की ना? नक्की. हा कचरा काय मी काढू? काय रे आज तुला कचऱ्याची भाजी खायची आहे का रात्री जेवणात? उचलते. हा डाग कसला? रंगपंचमी खेळून आलास वाटतं. दादा तू सांगितलं नाहीस काय ना आज काय आहे ते? तुला कळत नाही का? कुठं काम करतोस तू? मुख्यमंत्री शेरसिंग मंत्री पाटील यांच्याकडे माझे असले म्हणून काय झालं? पण मुख्यमंत्रीच आहेत ना ते. ताई तू काय काळजी करू नकोस, मी याच्याकडे बघतो नंतर. इकडे रे मिठाई आणि ड्रायफ्रुट्सची ऑर्डर दिली. पैसे दे आणि घेऊन ये. येशील ना लवकर का बाहेरच फिरत बसशील? घे निघ. हाय चिखल चिखलाची रांगोळी काढणार आहेस का आज? सांगतो काय पावसानं लत्ता खराब होता म्हणून थोडे शूट खराब झाले. काय बोलतो हा? काय कळतच नाही रे. पावसाने रस्ता खराब होता म्हणून शूज थोडे खराब झाले. बरोबर. पण काय रे तुला कळत नाही का? कुठेच काम आलं तू मुख्यमंत्री शेरसिंग मंत्री पाटील यांच्याकडे. एकदा 7 दिवस आणि एकदा 13 दिवस मुख्यमंत्री होते म्हणून काय झालं? पण होते ना मुख्यमंत्री. आता काय पंक्तीला बसताय? जेवायला वाढू? नटो. निघा निघा निघा. सुरेश सुरेश आहे. सुरेश भूर. भुर म्हणजे सुरेश गेला. गेला? अगं 5 मिनिटात येतो म्हणून माझा पांढरा शर्ट घेऊन गेलाय, अजून आलाच नाही तो. अगं सुमे कामावरचा शर्ट होता तो. तुला कोण द्यायला सांगितलं होतं शर्ट? अगं शर्ट नाही दिला तर खानावळची मेंबरशिप बंद करीन म्हणला तू. धमकी दिली. खानावर मी चालवते माहित नाही का तुला? अयो खाल्ली माती. सुमे आता काय करायचं ग? अगं बंगल्यावर लय महत्वाचा कार्यक्रम आहे आणि मी जर टायमात पोचलो नाही तर आमच्या ताई मॅडम मला कामावून काढून टाकतील. तुमच्या खानावळीचं पैसे कसं देणार मी? बर बर उगा रडू नका आता. इकडे ये. ये गे. माझा नाही हेव कसा चालेल? का पांढराच आहे की बाबा? अगं माझा कामावरचा शर्ट वेगळा आहे. काय वेगळा वेगळा नाही. साखर संपली असेल तर गुळाचा चहा पितो ना आपण. हो मग झालं. साखरेचा असू दे नाही गुळाचा चहा चहा असतो. गोड आणि गरम असला की झालं. समजलं तुला? हा. काय समजलं? काय? शर्ट शर्ट असतो. तो ढगळा असू दे नाही आखूड. पांढरा असल्याशी मतलब. कळलं? हा. जा आता नाही तुझी मालकीन बाई तुला खरंच कामावून काढून टाकील. अनुराधा हे कपडे घालू मी आज?
मी तुम्हाला मुख्यमंत्री करायचं म्हणतेय, चपरासी नाही. झाला कार्यक्रम. काय ध्यान करून ठेवलंय? बदलू का? लगेच बदलतो. एक मिनिट थांबा. आत्ता कपडे बदलू नका. आधी वर टेरेसवर जा. हा जातो, टेरेसवर जातो. नरसू, हा. आज टेरेसवर एक मंडप घाल छोटासा. चालेल. हा, आणि जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी बाहेर बसायची व्यवस्था कर. वा. आणि बॅरिकेड्स लाव हा. हा, म्हणजे गर्दी आत येणार नाही. चालेल. हा. ताई आले बघ भाऊजी टेरेसवर. ताई दौऱ्यावरनं आल्यावर जनतेला असंच अभिवादन करतील ना इथनं भाऊजी? हा असा भाऊजी. आहा, ताई मुख्यमंत्री भाऊजी आणि त्यांच्या शेजारी माझी ताई. मिसेस मुख्यमंत्री. काय बोललीस? हे ऐकून डोळ्यात टच करणं पाणी आलं ग. तुझं स्वप्न पूर्ण होणारच. हो, होणार म्हणजे होणारच. काहीही करून सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंड पुकारायचं आणि त्यांची खुर्ची आपल्या ताब्यात घ्यायची. काय काळजी करू नको ताई. तशी तुझ्या काळाला 8 आमदार लागलेच आहेत. त्यांच्यामुळे अजून 5-25 लागतीलच. अरे म्हणूनच तर बोलवलंय मी सगळ्यांना. हा. बस फक्त हे मुख्यमंत्री बनेपर्यंत गुप्तता तेवढी पाळायची. किती कष्ट करतेस ताई. ताण नाही, भूक नाही. सकाळपासून फक्त 4 ग्लास ज्यूस आणि आमलेट सँडविच खाल्लंयस एक. ताई काही म्हण, पण तू मिसेस मुख्यमंत्री झाल्याशिवाय तुझा हा भाऊ एक क्षण पण विश्रांती घेणार नाही. तू सांग फक्त काय करायचंय, मी वाटेल ते करीन. हे बघ, यावेळी हे मुख्यमंत्री झाले ना की खंडोबाच्या मंदिरावर सोन्याचा कळस चढवायचा आणि 10,000 गरजू स्त्रियांमध्ये साड्या वाटायच्या आणि जनतेत 1 लाख लाडू. कळसाचं आणि साड्यांचं मी बघून घेईन. तू लाडवांचं बघशील ना? हा ताई ताई तू काय काळजी करू नको. अगं तू म्हणालीस ना तर माझ्या कातड्याचे जोडे करून मी तुझ्या पायात घालीन. तू म्हणालीस जीव दे तर जीव देईन. अगं लाडवांचं काय घेऊन बसलीस? बर, हे बघ, हे घे पैसे. यांचं मुख्यमंत्रीपद डिक्लेअर झालं की लगेच लाडू वाटायचे. घे. ताई तू काय काळजी करू नको. आज डिक्लेअर होणारच. तुझ्या प्रयत्नांना यश येणारच. दादा, अरे बुजगावणं कुठून आलं? काय नाही ताई, ते बुजगावणं नाही, तर आपलं नोकरे बबन. हो बबन. अरे हा मूर्ख आजच्या महत्वाच्या दिवशी अशा अवतारात कसा काय आला? ब्याकल. सगळ्या नोकरांना आपण युनिफॉर्म दिलेत ना. तुझा युनिफॉर्म कुठे आहे? माझा शर्ट सुमीनं हेव दिला. म्हणली पांढऱ्याला पांढरा चालतो. याचा एक पाय काढून तिथे कुबडी दे रे. आधाराला आधार मिळाला की झालं. नाही, नको नको ताई मॅडम, चुकलं माझं. ताई त्याच्याकडे मी बघतो, तू भाऊजींकडे बघ. अहो या की खाली आता. तू सांगायचीच वाट बघत होतो मी. या. भाबन्या, झाला तुझा कार्यक्रम, गेली तुझी नोकरी. नाही, असं नका करू मावसाहेब. माझं चुकलं. हे सुमीनं सांगितलं म्हणून चुकलो. एक बार मला माफ कर. बाबन्या, ताईचा जाळ बघितला ना आता. तिचा राग जर शांत करायचा असेल तर तू एक काम कर, मला 1 लाख लाडू आणून दे. 1 लाख? अरे भाऊजी मुख्यमंत्री झाले की त्या दिवशी सगळ्या गावाला वाटायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती दे? 10,000. मला सांग, एका माणसाला एका तासात 1,000 खडे मिळाले तर 10 तासात किती मिळाले? 10,000. किती मिळाले? 10,000 मिळाले. मिळाले 10,000? हो मिळाले. हा, मग जा लाडूची ऑर्डर दे. फक्त त्याच्या आधी 1 डझन सॅम्पल लाडू आणून द्यायचे. लाडू तोंडात टाकला की असा विरघळला पाहिजे. काय सॅम्पल लाडू आवडले तर पुढची ऑर्डर. काय चल. बबन्या, तू गप्प बस जरा. तात्या, माझी 100ची नोट कुठे आहे? घालून आला ना जुगारात? हे पडलेलं तोंडच सांगते सगळं. ऐक की सुमी, बोंब झाले तर. बबन्या, तू जरा शांतीने घ्या.
एक तर माझी 100ची नोट घालून आल्यात हे आणि त्यात तुला जे शर्टाचं पडलंय. अगं गप्प बस. तात्या माझी नोट कुठं आहे? घालवली ना जुगारात? मी ऑर्डर आणा गेली तुझ्या जेवणाची. असं हो किती तात्यांची ऑर्डर होती? 50. पण नाही मिळाली की सुमे. माणसं पडायची. कलियुग आहे ना. आता हीच बघ, गेल्या महिन्यात आपण खराताची ऑर्डर दिली, त्याचं अजून पेमेंट आलं नाही. 12 अधिक 15 किती? सुमी अगं लय 12 अधिक 15 किती? 27. 20 अधिक 30? 50. 50 वजा 33? 17. आज आकडा काय आला? डबल 50. आणि तुम्ही किती लावले? 100. वाटलंच मला. माझ्या 100ची नोट घालवली ना जुगारात? तात्या मला माझी 100ची नोट दिल्याशिवाय या घराच्या बाहेर जायचं नाही. सुमी अगं बॉम्ब झाली तर माझी नोकरी जाईल आता. आधी ह्याचा शर्ट द्या. स्वतःचं नुकसान करायचं ते करायचं आणि दुसऱ्याचं बी करायचं. जा त्याचा शर्ट द्या त्याला. माझा सेट द्या अगोदर. मिळणार नाही. आधी त्याला त्याचा शर्ट द्या. बसत नाही तर कशाला न्यायचा रिसर्च माझा. आणि सुमी अगं हे बॉम्ब नाही. मी 1 लाख लाडूची ऑर्डर घेतल्या. आता काय करायचं? लाख लाडू. बबन्या लाख लाडू कसलं? दिवाळीला अजून वेळ आहे. तुला कोणता मामा बनवत असेल बघ. अगं नाही सुमी. अगं मामा साहेबांनी सांगितलंय आमचं साहेब मुख्यमंत्री बनणार आहे ना, मग 1 लाख लाडू वाटायचे. ए बाबा, तुझा साहेब मुख्यमंत्री होऊन आता पंतप्रधान हो. 1 लाख लाडू म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय? जमणार नाही. का जमणार नाही? का फक्त पैसे उडवायचंच माहितीये तुम्हाला? बबन्या मिळणार तुला लाख लाडू. बापाचा जीव घेतेस का आता? कोण करणार एवढं लाख लाडू आणि कसं करणार? सुमी तू काळजी करू नकस. मी करून देईन तुला तुझे लाख लाडू. मी करून देईन तुला लाख लाडू. तू कशी करणार एकटी लाख लाडू? ते माझं मी बघते. बबन्या तुला तुझं लाख लाडू मिळणार म्हणजे मिळणारच. तुम्ही अगं त्यासाठी 1 डझन लाडू सॅम्पल म्हणून द्यायचा आहे ती. ना इधर जरा सायकल. कोणाला पटकी आली ग? अहो मावशी लागले नाही ना तुम्हाला? नाही लागलं. हा अहो ते शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री होणार आहेत. होय त्यासाठी लाख लाडू वाटले जाणार. बर बर. आणि त्या लाख लाडूची ऑर्डर मला मिळाल्या. होय घरी लाडू उडाले या. ये आणि 500 रुपये हजेरी पे मिळणार आहे. होय. लवकर या बघा. शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री. अगं बाई दिवसाची 500 रुपये हजेरी. लाडू उडायला जमल का? होय जमल की. या मग. 1 लाख लाडूंची ऑर्डर. शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री होणार. दिवसाला 500 रुपये हजेरी. लवकर पोहोचा घरी. या लवकर. आवा एवढा नदीवर कपडे धुवून आणा. 1 लाख लाडूची ऑर्डर. दिवसाला 500 रुपये हजेरी. लवकर पोहोचा घरी. शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री होणार आहेत. लाख लाडूंची ऑर्डर. ओ राधा मावशी. ओ थांबा जरा. का ग? कुठं दौरा? अगं खुरपाई चालली या. कुठं ती मळ्यातली कामं करत बसताय? आमच्या घरी लाडू वळे चला. दिवसाची 500 रुपये हजेरी देते. ते शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी लाख लाडूची ऑर्डर मिळाली मला. हो काय? होय चला लवकर पोहोचा घरी. अहो इधर तुम्ही. चला तुम्ही जाऊ. बंद करा काम. शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री होणार. लाख लाडूची ऑर्डर. दिवसाला 500 रुपये हजेरी. चला लवकर या माझ्या संगत. काय शामराव बायकोचं लुगडं होतं वाटतं. शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री होणार आहेत. आता बायको गेल्या लाडू वळायला.
आणि मला पाठवलंय कापड धुवायला. आता काय करणार? यावेळी तरी पावशेर मंत्री पाटलाचं मुख्यमंत्रीपद शाबूत राहिलं म्हणजे मिळवलं. पण ती काय लापावलंय? हा? म्हणजे तुमच्यापर्यंत लाडू पोचलं म्हणायचं. पोचलं की. माझा मुलगा शिकून एवढा मोठा पायलट झाला. वाटलं होतं त्याला घेऊन 4 चौघात मिरवेन मी, लोक त्याचं कौतुक करतील आणि ते कौतुक ऐकून मला माझ्या आईपणाचा अभिमान वाटेल. पण ताई, तू कशाला एवढं मनाला लावून घेते? आता समरलाच हे बरोबर वाटत नसेल तर आपण तरी काय करणार ना? अरे त्याला बरोबर वाटत नसेल, पण इथे या सगळ्या गोष्टींचं लोकांना किती कौतुक वाटतं माहित नाहीये का तुला? समर बेटा, हे बघ, आज आपल्याकडे महत्वाच्या व्यक्ती येणार आहेत म्हणून माझ्यासाठी नाही करणार का तू इतकं? हा, ठीक आहे, तुझी इच्छाच नसेल तर मग. मम्मा, तुझी इच्छा आहे ना, मग ठीक आहे. पायलट ही माणसं आलवतो. चालवतात. समर साहेबांना नुसतं समर कोण म्हणलं ना तर जीभ हासडून हातात दिन म्हणल्यात आमच्या ताई मॅडम. मोठ्या माणसाच्या मोठ्या गोष्टी आपण काय बोलणार? काय बघ रे बाबा, कोण आले? गप्पाच मारा. आता नाचू नका. गळ्यातलं कोणी आणलं ग तुला? छान आहे ना. आता लाडूचे पैसे आले की अजून एवढ्या बायका घेऊया. सुंदर आहे ना, छान उडी छान आहे, मस्त आहे. मस्त. अरे पूर्ण मोर्चा आणला काय बायकांचा माझ्या विरोधात? वायूचा भरोसा नाही बाबा. 500 रुपये मिळणार आहेत अगं. कसला मोर्चा आणला इथं? मोर्चा कसला? लाडू वळायला आलोय आम्ही इथं. कसलं लाडू? 500 रुपये हजेरी मिळणार आहे ना मग. अरे बाबा, ते शेरसिंग मंत्री साहेब मुख्यमंत्री होणार आहेत ना, त्याची लाख लाडूची ऑर्डर सुमीला मिळाली. हे तुम्हाला सांगितलं कोणी? आले ना सगळ्या? बबन्या, आता नो टेन्शन. एवढ्या बायका असल्या तुझे लाख लाडू होणार म्हणजे होणार. आपल्याला कोणाची गरज नाही. उद्या पात्र लाडू तयार. इकडे सोबत. अगं सिक्रेट बातमी होती ती, तू सगळ्या गावभर केलीस होय. लाडू म्हणजे काय सोनं आहे का सिक्रेट मध्ये ठेवायला? काय तू बी ऑर्डर मिळाली नाही अजून. काय? होय तर अजून ऑर्डर फिक्स झाली नाही. सगळं गाव गोळा केलंय. आता फक्त सॅम्पल लाडू घेऊन जायचं होतं. बबन्या, बस ना एवढ्या बायका होतील ना यांच्याकडनं लाडू? मग ठरलं तर जावा आता सगळ्यांनी. लाडूची ऑर्डर मिळाल्यावर परत बोलवते. आज फक्त ठरवून घ्यायचं होतं, काम उद्या परवा. तुम्हीला लाडूची ऑर्डर मिळणार आणि तुम्हा सगळ्यांना मी परत बोलवणार. जावा आता. सुमे मेलो आता काय जगत नाही मी. अगं एकदम सिक्रेट बातमी होती ती. अगं ते मुख्यमंत्री बनावं म्हणून तर ही मीटिंग बंगल्यावर बोलवली. मग मीटिंग झाली होतील की. अगं सुमे कसं कळत नाही ग तुला? अगं ह्याच्या आधी 2 वेळेला मुख्यमंत्री पद हातातनं गेलंय म्हणून तर ही सिक्रेट मीटिंग बोलवल्या ताई मॅडमनी बंगल्यावर. मिसेस मुख्यमंत्री बनाय त्यांचं सपन आहे आणि तू त्याला सुरुंग लावाय निघालीस. आता ही बातमी सगळ्या गावात कळाली. हे जर ताई मॅडमना कळालं तर माझी चामडीच काढणार आहेत त्या. सुमे मला सगळं दिसतंय ग. बबन्या, उगा नाही तो येडापणा करू नकोस हा. अयो मामासाहेबांनी कळालं बहुतेक. हॅलो, हा बोला की मामासाहेब. काय साडीवाल्याला निरोप सांगून येऊ का? हा येतो सांगून. ठेवू का? बरं जातो. अरे बबन्या, ऑर्डरचं काय झालं? ऑर्डर बिर्डर इसरा आता. साऱ्या गावात बोंब केलीस. आता ऑर्डर मिळते ढेकळाची आणि माझं शंपरचं लाडू पण वाया घालवलंस. ऑर्डर
कशी मिळत नाही ना ते बघतेच. सॅम्पल तयार आहेत ना, आता स्वतः बंगल्यावर जाणार आणि ऑर्डर घेऊन येणार.